jungle. मिरजेतील नगर भूमापन कार्यालयाचा कारभार आता चव्हाट्यावर. भाजप नेते मकरंद देशपांडे यांनी कर्मचाऱ्यांना झापले. मिरजेतील नगर भूमापन कार्यालयाचा कारभार आता चव्हाट्याला आहे. नागरिकांना या ठिकाणी कामासाठी जवळपास तीन वर्षे हेलपाटे मारू लागत आहेत. या कार्यालयीन कामाचा अनुभव खुद्द भाजपचे वरिष्ठ नेते प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे यांना पाहावयास मिळाला. त्यांच्याच नातेवाईकांना कामासाठी 3 वर्षे हेलपाटे मारू लागल्यामुळे ते खुद्द या ठिकाणी आले. मात्र त्यांनाही या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दाद लागू दिली नाही. या ठिकाणी एकच क्लार्क आणि शिपाई उपस्थित होता. या कार्यालयात बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीनेच वीज कट केल्यामुळे सर्वत्र अंदाज झाला होता. त्यामुळे मकरंद देशपांडे यांनी नगर भूमापन कार्यालयात ठिय्या मारला. यावेळी नगर भूमापन कार्यालयाच्या कारभाराबाबत थेट जिल्हाधिकारी यांना फोन करून कार्यालयाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत या ठिकाणी जवळपास 25 ते 30 नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आले होते, त्यांनाही कामासाठी वारंवार हेलपाटे मारू लागत होते. त्यामुळे नगर भूमापन कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भूमापन केंद्रामध्ये अनेक नागरिकांची कामं अनेक वर्षे प्रलंबित आहेत. अनेक लोकांच्या तक्रारी असल्यामुळं आज मुद्दामून मी या ऑफिसला आलो. या ऑफिसमध्ये आले असताना वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते, सहकारी ऑफिसरही उपस्थित नव्हते. जे अधिकारी उपस्थित नव्हते त्यांचा रजेचाही अर्ज नाही आहे आणि ह्या ठिकाणच्या ऑफिसचा गलथानपणा आहे हा सगळ्यांच्या नजरेसमोर आला आहे. विशेष करून महसूल खात्यामध्ये हे येणारं कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये लोकांना वेळेमध्ये सिटी सर्व्हेचे उत्तरं मिळणे अपेक्षित आहे आणि हे उतारे मिळत नाही आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी प्रथमतःच मान्य जिल्हाधिकारी असतील, त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील आणि मान्य महसूल मंत्री असतील यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो आहे, तक्रार केलेली आहे. या कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुधारणा झाली नाही तर भविष्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा घ्यायला लागला तरी नागरिकांच्या हितांसाठी, लोकांच्या कामासाठी घेण्याची आमची तयारी. अशोक तुळपुळे आहे. पण माझ्या ब्राह्मणपुरीमध्ये माझा एक गाळा आहे. त्याचा सिटी सर्वे ती आमच्या बायकोच्या नावावर आहे आणि त्याचा सिटी सर्वे उतारा मिळण्यासाठी मी 2023 साली अर्ज केलेला आहे. आज आणि अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा अजून माझ्या नावाची नोंदणी झालेली नाही. यामुळे अनेक हेलपाटे मारले आणि मला असं समजलं की ज्येष्ठ नागरिकांचा अर्ज लवकर पास होतो, पण ते काही झालेलं नाही. त्यामुळे त्याची योग्य ती दखल घेतली जावी म्हणून आज मी मकरंद देशपांडेंच्यावर परवानगी दिला. तरीसुद्धा काम होईल का नाही मला शंका आहे.